सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत, ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाहीये। म्हणजे मी बनवणार नव्हतो खरं म्हणजे मलाच खरोखर खूप वाईट वाटायला की तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर थंबनेलचा इंट्रो आणि टायटल बघून तुम्हाला कळायलाच असेल की आजचा व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे। तर कालच मी सकाळी उठलो आणि सगळ्यांचं स्टेटस बघालो की प्रत्येकाच्या स्टेटसवरती एकच गाणं होतं, एकच व्यक्तीचा फोटो होता, तो म्हणजे मनोज जरांगे साहेबांचा। आणि खाली कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळाले। तर हा पॉईंट आपण आज बघणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला सगळं कळेल। ह्यामध्ये मी पूर्ण सगळा GR बाकीचं काय काय ज्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या लिहून आणल्यात आणि आज आपण पूर्ण म्हणजे क्रिस्टल क्लिअर करणार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले नेमका काय विषय आहे। मनोज जरांगे साहेबांचं जेव्हा ते उपोषण सोडलं त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी एक भाषण केलं होतं। त्या भाषणामध्ये एक मी लाईन लिहून घेतली आणि ती लाईन मी आता तुम्हाला वाचून दाखवतो। तिला हात न लावता कायद्यात बसणारे व कायम टिकणारे म्हणजेच 50% वरच आरक्षण देऊ। हा पॉईंट जनतेची मराठा समाजाची निव्वळ दिशाभूल करण्यासाठी आहे। आणि आरक्षणाचा इतिहास बघू, त्यावरून तुम्हाला कळेल। आरक्षणाचा इतिहास 2004 साली मराठा आरक्षणाची मागणी, 2013 साली नारायण राणे समितीची स्थापना, 2014 साली शिक्षण व सरकारी नोकऱ्यामध्ये 16% आरक्षण, 2014 साली रद्द झालं, सुप्रीम कोर्टानं रद्द केलं मराठा आरक्षण, 2017 साली परत राज्य सरकारकडून गायकवाड समितीची स्थापना, 2018 साली समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण, हायकोर्टामध्ये वैद्य शिक्षणामध्ये 12% दिलं होतं, सरकारी नोकऱ्यामध्ये 13%, 2018 साली 50%च्या पुढे जाते आरक्षण म्हणून याचिका दाखल केली, त्यामुळे 2019 साली मराठा समाजाचं आरक्षण पूर्ण रद्द झालं। कंट्रोल। तर काल व्हॉट्सअप ग्रुपवरती एक तुम्ही PDF 2 पानाचं PDF सगळीकडे सर्क्युलेट होताना बघितलं असेल, तर इथे PDF तुम्हाला दिसेल, पण तर तुम्ही बघितलं नसेल तर महाराष्ट्र राज्य शासनानं राजपत्र म्हणजे जो GR काढला होता त्यावेळेलाच तुम्ही बरीचशी लोक म्हणजे आरक्षण मिळाले असं म्हणत होता। तो GR मी आता मराठीमध्ये तुम्हाला वाचून दाखवेल, त्यानंतर तुम्हाला थोड्या गोष्टी रिअलाइज होतील आणि त्यानंतर तुम्हाला कळेल। सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ बघा, कारण बऱ्याच वेळा आपण तो शब्द यूज करणार आहे। सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। पुढल्या नागरिकांच्या रक्तातील हे काय इम्पॉर्टंट नाही, जे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत ह्या GR मध्ये ते पॉईंट मी आता तुम्हाला वाचून दाखवतो, बाकीचा GR तुम्ही पूर्ण वाचाच। पॉईंट आहे, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। दुसरा पॉईंट आहे सगळे सोयरे म्हणजे आपण वरती जो शब्द वापरला तो सगळे सोयरे आणि सजातीय म्हणजे काय, जेव्हा जातीतील मुलग्याचं त्याच जातीतील मुलगीशी लग्न होतं त्याला सजातीय म्हणतात। वेगवेगळ्या जातीतील लोकांशी वेगवेगळ्या जातीतील लोकांसोबत लग्न झालं तर त्याला आंतरजातीय विवाह असं म्हणतात। तर राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुमंत भागे शासनाचे सचिव। पूर्ण GR वाचण्याचा एकच पॉईंट होता। तुम्ही आता बरीचशी लोक काल जी सेलिब्रेट करत होती की मराठा समाजाला आरक्षण मिळाले, नेमकं ह्या GR मध्ये कुठं तुम्ही मराठा समाजाचा पूर्ण म्हणजे फक्त मराठा समाजाचा कुठं उल्लेख ऐकलाय की त्यांनी परत तेच शब्द वापरलाय, ज्या मराठा लोकांची कुणबी नोंद सापडली। कुछ भी आता माझी नोंद सापडल्या, माझ्या आजोबांची नोंद सापडल्या, मला त्यामुळे फायदा आहे। पण ज्यांचे अजून नोंदी सापडलेल्या नाहीत किंवा इथून पुढे पण नोंदी सापडणार नाहीत त्यांचं काय, त्या मराठा समाजाचं काय, हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे। त्यामुळं जी लोक काल सेलिब्रेट करत होती की मराठा समाजाला आरक्षण मिळाले, हा GR बरीचशी लोक फॉरवर्ड करत होती ग्रुपवरती, तुम्ही पण बघा। त्या GR मध्ये कुठं पण लिहिले का काय इन्फॉर्मेशन एवढी जास्त प्रमाणात स्प्रेड होत्या की काय बोलायलाच नको। त्यामुळे मी हा व्हिडिओ खरं म्हणजे मी बनवणार नव्हतो, खरं म्हणजे मलाच खरोखर खूप वाईट वाटायला की एवढं सगळं म्हणजे किती काय करून मुंबईपर्यंत फायनली आपला मोर्चा पोचला। त्यानंतर आपल्या हातात हे पत्र दिलं म्हणजे तो अध्यादेश दिला। अध्यादेशमध्ये असं पण काही लिहिलं नाही की मराठा समाजाला इतकं % आरक्षण मिळाले, मराठा आरक्षण असं मिळाले, त्यामध्ये कुठलंच नाही। फक्त जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं की बाबा ज्या लोकांना कुणबी नोंदी घ्यायला प्रॉब्लेम होतात त्यांच्यासाठी हा GR फक्त उपयोगाचा आहे। त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळाले हे अजून कुठंही वैध ठरलेलं नाही। आणि हा GR काढलाय त्याला पण बरीचशी लोक चॅलेंज करतील। 16 फेब्रुवारी 2024 नंतर ते अंमलात आणलं जाईल। ते लोक आता म्हणतील की एवढं सगळं आम्ही आंदोलन केलं, एवढं सगळं मुंबईला वगैरे गेलो तर त्याचा खरोखर काय फायदा झाला की नाही। पण तसा ऑफिशियली म्हणजे डायरेक्टली तरी
आपण बोलू शकत नाही या विषयावरती काहीच, कारण त्याला बरेचसे पॉईंट आहेत. जे मोठे कायद्याचे तज्ज्ञ होते ते पण आता गप्प बसल्यात. त्यांना पण नेमकं कळण झाले की मराठा समाजाचं आरक्षणाबद्दल नेमकं कारण काय भूमिका घेतली आणि नेमकं काय केले. त्यामुळं मी पण डायरेक्टली काय बोलू शकत नाही. जी आमची MPSCची पोरं असतील किंवा UPSCची पोरं असतील त्यांनी थोडं जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी एकटा हे सगळं पूर्ण एक्सप्लेन करू शकत नाही. त्यांनी थोडं कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी 5 प्रश्न विचारतोय, त्या 5 प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स सांगा. पहिला म्हणजे ज्या पोरांची मराठा पोरांची कुठेही नोंदी नाही त्यांनी काय करायचं, मराठा समाजाला आरक्षण खरोखर ह्या पॉईंटनं तरी मिळाले की नाही, मराठा पोरांना आरक्षण मिळालं नाही त्यांनी काय करायचं, पण पुढे मराठा समाजानं आरक्षण मिळण्यासाठी काय करायला पाहिजे. पण सगळ्यात मोठा पॉईंट एक ठरला की एक साधारण कुटुंबातील माणूस, शेतकरी माणूस ज्याला कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, कोणतंही बिझनेस बॅकग्राऊंड नाही, की बाबा खरोखर त्याच्याकडे पैसा आहे आणि तो पैशाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी बदलू शकेल, असा सगळ्यात मोठा आउटपुट हे आहे की 29,01,121 ज्या नोंदी गावल्या. त्यामुळं बऱ्याचशी जी मराठा लोक होती त्यांना पण माहिती नव्हतं की आपण खरोखर कुणबे. त्या लोकांना खरं म्हणजे हा पूर्ण JRचा फायदा होईल, किंवा जे आतापर्यंत जे आंदोलन झालं त्याचा फायदा होईल. खरं म्हणजे आपण ही लढाई पूर्णपणे जिंकली नसेल, पण अंशतः ही लढाई जिंकली आणि ही आपली लढाई इथंपर्यंत थांबलेली नाही, हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. अजूनही आपली लढाई पूर्ण आपल्याला लढाई तर राहायचंच आहे. MPSCचे पोरं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मला तरी पूर्ण एक्सप्लेन करता येऊ शकत नाही आणि मी पण डायरेक्टली सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही. पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्यामधून कन्क्लुजन आपण एवढंच सांगू शकतो की मराठा समाजाला अजून पुरेपूर आणि सरसकट आरक्षण मिळाले नाही. जे आरक्षण मिळाले ते पण पूर्ण अजून वैध ठरेल की नाही काय सांगता येऊ शकत नाही. कोर्टामध्ये 100% त्याला चॅलेंज करतील लोक. यावेळी बऱ्याच जणांना, म्हणजे तुम्हाला इतिहास सांगितला होता त्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितले किती जणांनी चॅलेंज केलं होतं आणि किती वेळा सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले. त्यामुळं जे आत्ता पण सर्वे वगैरे चालू आहे ते चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि खरोखर सरकारने चांगल्या मराठा समाजाची बाजू हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये मांडली पाहिजे. त्याला हाच ऑप्शन असू शकतो. पण बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. व्हिडिओ